आज 6 डिसेंबर म्हटलं की दोन गोष्टी डोळ्यासमोर येतात. एक आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन, तर दुसरी घटना आहे बाबरी पाडण्याची. आता 6 डिसेंबर 1992ला बाबरी पडली. त्यानंतर या घटनेवर दोन वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या. एक सकारात्मक होती तर एक नकारात्मक. पण आता एवढं वर्ष उलटूनही 6 डिसेंबर हा दिवस आज हिंदू शौर्य दिवस म्हणून काही लोक पाहताना दिसतात. तर बाबरी पाडण्यावरून वेगवेगळे पक्ष वेगवेगळे दावे ठोकताना दिसतात. भाजप म्हणतं आम्ही बाबरी पाडली, तर शिवसेना ही बाबरी पाडण्याचं श्रेय घेते. पण मग 6 डिसेंबर 1992 या दिवशी नेमकं काय घडलं होतं हेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. मंडळी, मागं भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी वक्तव्य केलं होतं की बाबरी मस्जिद पडली तेव्हा शिवसैनिक तिथं उपस्थित नव्हते. पण त्यावर ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली होती. ते तेव्हा म्हणाले की ज्या दिवशी बाबरी पडली तेव्हा मी बाळासाहेबांकडे गेलो, तेव्हा त्यांनी बाबरी पाडली असं सांगितलं. लगेच फोन आला, तेव्हा संजय राऊतांचा फोन होता. बाबरी मशीद शिवसैनिकांनी पाडली असेल तर मला अभिमान आहे असं ते म्हणाले होते. बाळासाहेब भाजपला उद्देशून असंही म्हणाले होते की कसलं नपुसक नेतृत्व आहे. ज्यांच्याकडे शौर्य नसतं तेव्हा त्यांच्याकडे ते दाखवावं लागतं. बाबरी प्रकरणानंतर मुंबईत दंगली झाल्या. त्यानंतर जी मुंबई वाचली ती शिवसैनिकांनी वाचवली. तो एक लढा होता, तो देशद्रोह्यांच्या विरुद्ध होता. उद्धव ठाकरे पुढे म्हणाले होते की चंद्रकांत पाटलांनी राजीनामा द्यायला हवा. शिवसैनिक नव्हतेच असं ते म्हणतायत. गुमटावर चढलेले लोक मराठी होते असं अडवाणींनी सांगितलं होतं. कोर्टातही अनेक आरोपी मराठी होते. खरं तर भारताच्या स्वातंत्र्यानंतरच्या काळातल्या महत्त्वाच्या घटनांपैकी एक म्हणजे बाबरी मस्जिद विध्वंस. या घटनेनंतर देशात सामाजिक आणि राजकीय उलथापालथ झाली. बरोबर 31 वर्षांपूर्वी कारसेवकांनी बाबरी मशिदीचा घुमट पाडला. त्यावेळी उत्तर प्रदेशात कल्याण सिंह यांचं सरकार होतं. अयोध्येतील परिस्थिती भयंकर झाली होती. वरिष्ठ पोलीस अधिकारी परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न करत होते. मात्र कारसेवकांना रोखण्याची हिंमत कुणीही करत नव्हतं. कारसेवकांवर कुणीही गोळी चालवणार नाही असे आदेश मुख्यमंत्री कल्याण सिंह यांनी आधीच दिले होते. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी म्हणाले, माझ्यासाठी तो अतिशय दुःखद दिवस होता. ही सर्व परिस्थिती माझ्या नियंत्रणाबाहेर होती. यामागे नेमकं कोण होतं हे मला माहीत नाही, परंतु ही सर्वात मोठी चूक होती. मी उमा भारतीला पाठवलं तर तिने सांगितलं की लोक माझं ऐकत नाहीत, ते सगळे मराठीत बोलत आहेत. त्यानंतर मी प्रमोद महाजनांकडे गेलो, परंतु प्रमोदचे प्रयत्न देखील अयशस्वी ठरले. तत्कालीन गृहसचिव माधव गोडबोले म्हणाले, बाबरी प्रश्न हाताळताना काँग्रेसनं तत्कालीन पंतप्रधान PV नरसिंह राव यांना बळीचा बकरा केला. काँग्रेसच्या रणनीतीनुसार जर बाबरी मशीद वाचली तर त्याचं सर्व श्रेय पक्षाला मिळावं आणि जर ती पडली तर त्याचा सर्व दोषारोप पंतप्रधानांवर जावा. त्यामुळेच ते शेवटपर्यंत द्विधा मनस्थितीत होते. म्हणून नरसिंह रावांनी यावर निर्णय घेणं टाळलं. बाबरी प्रश्न हाताळण्यासंदर्भात आम्ही तत्कालीन पंतप्रधानांना सूचना केल्या होत्या, पण त्या अंमलात आल्या नाहीत. याचं कारण मला त्यावेळी कळलं नाही. बाबरीचा ढाचा पडल्यानंतर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी म्हटलं होतं की जर माझ्या शिवसैनिकांनी हे केलं असेल तर मला याचा अभिमान आहे. एकनाथ खडसे या प्रकरणी म्हणाले होते की अयोध्येमध्ये श्रीराम मंदिर बांधण्यासाठी जी काय बाबरी मशीद तोडली त्याचा मी स्वतः साक्षीदार आहे. 2 वेळा मी कारसेवक म्हणून अयोध्येमध्ये गेलो होतो. त्या ठिकाणी पोलिसांचा भरपूर मार मी खाल्ला आहे. कोण यामध्ये होतं कोण नव्हतं हे मला माहीत नाही, कारण मी दोन्ही वेळा गेलो होतो. 15 दिवस मी तुरुंगामध्ये होतो, त्यामुळे मला माहिती होतं की कोणत्या पक्षाचे कोणते लोक त्या ठिकाणी होते. त्यामुळं या विषयावर अधिक न बोललेलं बरं. दरम्यान मागे मुंबईमधील सोमय्या मैदानावर फडणवीस यांनी आपण बाबरी पाडताना उपस्थित होतो असं म्हटलं होतं. यावरून त्यांनी शिवसेनेवर जोरदार निशाणाही साधला होता. पण फडणवीसांच्या या उपस्थितीवर शंका उपस्थित करत शिवसेनेनेही फडणवीसांना टार्गेट केलं होतं. असो, तर आता 6 डिसेंबर 1992 रोजी नेमकं काय घडलं होतं ते आपण बघूयात. तर बघा, भाजप आणि विश्व हिंदू परिषदेची रॅली त्या दिवशी निघाली होती. रॅलीमध्ये तब्बल 1,50,000 कारसेवकांचा समावेश होता. मुळात 2 वेळा ही रथयात्रा काढण्यात आली होती. 1990ला बिहारमधील समस्तीपुरा येथे लालकृष्ण अडवाणी आणि अशोक सिंगल यांना बिहारचे तत्कालीन मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांनी आधी अटक केली होती. पण दुसऱ्या वेळेस मात्र अडवाणी अयोध्येत पोचलेच. पण जरा अजून मागे जायचं झाल्यास राजीव गांधींनी मुस्लिम तुष्टीकरणाच्या मुद्द्यावरून आपली अँटी हिंदू इमेज सुधारण्यासाठी अयोध्येत राम मंदिराचे टाळे उघडले होते. पण भाजपनं मात्र या संधीचा पुढे चांगलाच फायदा घेतला.
कारसेवकांसोबत या यात्रेत लालकृष्ण अडवाणी, अटल बिहारी वाजपेयी, उमा भारती, मुरली मनोहर जोशी आदी मंडळी समाविष्ट होती. थेट हिंदू विरोधी भूमिका कोणीही विरोधक तेव्हा घ्यायला धजावत नव्हतं. लालू प्रसाद यादव यांनी मात्र ती रिस्क घेतली. आता लालू प्रसाद यादव यांचं राजकीय करिअर संपणार असंच तेव्हा अनेकांना वाटलं, पण तसं झालं नाही. पुढे 6 डिसेंबर 1992 या दिवशी कारसेवकांनी बाबरी मशिदीला वेढा घातला. लालकृष्ण अडवाणी, उमा भारती आणि मुरली मनोहर जोशींकडे रॅलीचं नेतृत्व होतं. पोलिसांच्या बंदोबस्तानंतरही कारसेवक आणि कार्यकर्त्यांनी बाबरी मशिदीवर चढाई केली. कारसेवक आणि कार्यकर्त्यांनी मशिदीचा घुमट पाडला. या विध्वंसानंतर दिग्गज नेत्यांसह 68 जणांवर ठपका ठेवण्यात आला. बाबरी मशिदीची जागा ही मूळ राम जन्मभूमी असल्याचा कारसेवकांचा दावा होता. मुघलांनी त्या जागी मशीद उभारल्याचाही कारसेवकांनी दावा केला. खरं तर बाबरी पडली, पण त्यामुळे बऱ्याच राजकीय उलथापालथी या देशात झाल्या. सत्ता आल्या गेल्या, सोबतच काही भयंकर बॉम्बस्फोटही 1993ला या देशात घडले. बाबरी मशीद प्रकरणी भाजप आणि शिवसेनेच्या काही नेत्यांवर बाबरी प्रकरणी केसेसही पडल्या. न्यायालयात खटला दाखल झाला. त्यावर दोन्ही बाजूंनी बरेच वाद प्रतिवाद झाले, पण सरते शेवटी कोर्टानं राम मंदिराच्या अस्तित्वाचे पुरावे मान्य करून अयोध्यामध्ये राम मंदिर बांधण्याचा मार्ग खुला केला. आता कोर्टाच्या आदेशानुसार राम मंदिराच्या निर्माणाचं काम सुरू झालंय. येत्या 22 जानेवारीला मंदिराच्या उद्घाटनाचा आणि मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापनेचा भव्य दिव्य कार्यक्रम पार पडणार आहे. त्यासाठी घरोघरी अक्षता वाटप निमंत्रण देण्याचं काम RSS तर्फे सध्या सुरू आहे. आता एखादं धार्मिक स्थळ पडलं तर कदाचित कोणी त्याची जबाबदारी घ्यायला तयार होणार नाही, पण बाबरी पडणं हा विषय इतका प्रतिष्ठेचा झाला की शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांनी बाबरी पाडल्याचा दावा ठोकला. खरं तर बाबरी पाडल्यानंतर त्याभोवती जे हिंदुत्वाचं ध्रुवीकरण झालं ते ग्रॅब करण्याचाच प्रयत्न दोन्ही पक्षांनी केला. पण बाबरी पाडण्याचा आरोप नेमका कोणकोणत्या नेत्यांवर ठेवण्यात आला होता ते एकदा थोडक्यात समजावून घेऊया. तर बघा, भाजप नेते लालकृष्ण अडवाणी हे वादग्रस्त बाबरी मस्जिद पाडण्याच्या कटाचे मुख्य सूत्रधार असल्याचं CBIच्या मूळ आरोपपत्रात म्हटलं गेलं. ऑक्टोबर 1990 ते डिसेंबर 1992 या काळात हे घडल्याचं आरोपपत्रात लिहिलं होतं. राम जन्मभूमीवर मीर बाकीने मशीद बांधल्याचं हिंदूंचं म्हणणं होतं. म्हणूनच विश्व हिंदू परिषदेनं अयोध्या, काशी आणि मथुरेतली मंदिरं मुक्त करण्याची मोहीम राबवली आणि अंतर्गत लालकृष्ण अडवाणींनी सोमनाथ पासून अयोध्येपर्यंत रथयात्रा काढली. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी मुंबईत दादरमध्ये त्यावेळी अडवाणींचं स्वागत केलं होतं. बाबरी मस्जिद ही कधीही मस्जिद नव्हती आणि कोणत्याही परिस्थितीत अयोध्येमध्ये रामाचं मंदिर उभं करण्याचा दृढ संकल्प हिंदू संघटनांनी केल्याची घोषणा अडवाणींनी त्याच दिवशी पंचवटीमध्ये केली होती. या कार्यात साथ देण्याचं आश्वासन बाळासाहेब ठाकरेंनी अडवाणींना दिलं होतं. 1991 मध्ये उत्तर प्रदेशात भाजपचं सरकार आल्यानंतर तेव्हाचे मुख्यमंत्री कल्याण सिंह यांनी या योजनेला सक्रिय पाठिंबा दिल्याचं आरोपपत्रात म्हटलं होतं. दरम्यान 5 डिसेंबर 1992ला भाजप नेते विनय कटियार यांच्या घरी एक गुप्त बैठक झाली. वादग्रस्त बांधकाम पाडण्याचा अंतिम निर्णय या बैठकीत घेण्यात आला होता. अडवाणींनी 6 डिसेंबरला म्हटलं होतं, आज कारसेवेचा शेवटचा दिवस आहे. कारसेवक आज अखेरची कारसेवा करतील. केंद्राची तुकडी फैजाबादहून अयोध्येला येत असल्याचं त्यांना समजल्यानंतर त्यांनी लोकांना राष्ट्रीय महामार्ग रोखायला सांगितलं. वादग्रस्त बांधकाम पूर्णपणे पाडलं जाईपर्यंत राजीनामा देऊ नये असं अडवाणींनी कल्याण सिंहांना फोन करून सांगितल्याचं फिर्यादी पक्षाचं म्हणणं होतं. खरं तर रामकथा अकुंजच्या व्यासपीठावरून अडवाणींनी ओरडून म्हटलं होतं की जे कारसेवक शहीद व्हायला आले आहेत त्यांना शहीद होऊ दिलं जाईल. मंदिर बनवायचं आहे, मंदिर उभारून जाऊ, हिंदू राष्ट्र तयार करू असं म्हणण्याचा अडवाणींवर आरोप होता. त्यासोबतच वादग्रस्त बांधकाम पाडलं जाऊ नये म्हणून स्थानिक प्रशासनानं कोणतेही प्रयत्न केले नाहीत, म्हणून तत्कालीन जिल्हा मॅजिस्ट्रेट RN श्रीवास्तव आणि पोलीस अधीक्षक DB राय हे देखील या कटात सामील असल्याचा फिर्यादी पक्षाचा आरोप होता. यापैकी राय यांचं पुढं निधन झालं. दरम्यान प्रक्षोभक भाषण देत कारसेवकांना चितावल्याचा आरोप अडवाणी आणि त्यांच्या इतर 7 सहकाऱ्यांवर रायबरेलीच्या कोर्टात ठेवण्यात आला होता. मात्र या सगळ्यांनीच आपल्यावरचे आरोप फेटाळून लावले होते. तसंच 1991 मध्ये मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर कल्याण सिंह यांनी मंदिर उभारण्याची शपथ अयोध्येला जाऊन डॉक्टर मुरली मनोहर जोशी आणि इतर नेत्यांसोबत घेतल्याचं CBIच्या मूळ चार्जशीटमध्ये म्हटलं गेलं. राम लल्ला हम आए हैं, मंदिर यही बनाएंगे अशी घोषणा त्यांनी दिली होती. केंद्र सरकारनं केंद्रीय पॅरामिलिटरी फोर्सच्या 195 कंपनी मदतीसाठी पाठवल्या होत्या, पण राज्याच्या भाजप सरकारनं त्या वापरल्या नाहीत.
केंद्रीय पथकांचा वापर करावा असं 5 डिसेंबरला उत्तर प्रदेश सरकारच्या प्रमुख गृहसचिवांनी सुचवलं होतं, पण कल्याण सिंह यासाठी राजी झाले नाहीत। खरं तर बाबरी मशीद ज्यावेळी पाडण्यात आली त्यावेळी कल्याण सिंह अयोध्येत नव्हते, पण तरीही ते या कटात सामील असल्याचं सांगण्यात आलं। गोळीबार न करण्याचा आदेश आपणच दिल्याचं कल्याण सिंह यांनी 6 डिसेंबर नंतरच्या त्यांच्या विधानांमध्ये स्वीकारल्याचं आरोपपत्रात म्हटलंय। यामुळे प्रशासनातल्या कोणत्याही अधिकाऱ्याला दोषी मानण्यात आलं नाही। या व्यतिरिक्त विश्व हिंदू परिषदेचे नेते अशोक सिंघल हे अयोध्येतल्या वादग्रस्त ठिकाणी राम जन्मभूमी मंदिर उभारण्याच्या मोहिमेचे प्रमुख होते। 20 नोव्हेंबर 1992ला बाळासाहेब ठाकरेंना भेटून त्यांना कार सेवेत सहभागी होण्यासाठीचं निमंत्रण सिंघल यांनी दिल्याचं आरोपपत्रात म्हटलंय। त्यामुळं 4 डिसेंबर 1992ला बाळासाहेब ठाकरेंनी शिवसैनिकांना अयोध्येला जायचे आदेश दिले होते। मशिदीवर असलेला मीर बाकीचा शिलालेख हा मशिदीविषयीची एकमेव खूण असल्यानं 6 डिसेंबरच्या कार सेवेदरम्यान हा शिलालेख हटवण्यात येण्याचं अशोक सिंघल यांनी म्हटलं होतं। शिवाय 5 डिसेंबरच्या पत्रकार परिषदेत अशोक सिंघल म्हणाले होते की मंदिर निर्माणाच्या कार्यात येणारा प्रत्येक अडथळा आम्ही दूर करू। कार सेवा फक्त भजन कीर्तनासाठी नाही तर मंदिर उभारणीच्या कार्याची सुरुवात करण्यासाठी आहे। विनय कटियार हे बजरंग दलाचे नेते त्यांच्या कट्टर विधानांसाठी ओळखले जायचे। बजरंग दलाचं आत्मघातकी पथक कार सेवेसाठी सज्ज असून 6 डिसेंबरला हे पथक शिवाजी महाराजांची रणनीती अवलंबणार असल्याचं 14 नोव्हेंबर 1992ला विनय कटियार यांनी अयोध्येत म्हटल्याचा उल्लेख आरोपपत्रात आहे। तसंच 5 डिसेंबरला अयोध्येत विनय कटियार यांच्या घरी एक गुप्त बैठक झाली। यामध्ये लालकृष्ण अडवाणींसोबत शिवसेना नेते पवन पांडेही सहभागी झाले होते। वादग्रस्त बांधकाम पाडण्याचा अंतिम निर्णय याच बैठकीत घेण्यात आला। आरोपपत्रानुसार विनय कटियार 6 डिसेंबरला त्यांच्या भाषणात म्हणाले, आम्हा बजरंगीच्या उत्साहाला आज समुद्री वादळापेक्षा जास्त उधाण आलेलं आहे। राम मंदिर आंदोलनामध्ये प्रामुख्यानं सहभागी झालेल्या भाजप नेत्यांमधलं अडवाणीनंतरचं दुसरं मोठं नाव म्हणजे मुरली मनोहर जोशी। 6 डिसेंबरला ते वादग्रस्त परिसरात हजर होते। बाबरीचा घुमट पडल्यानंतर उमा भारतींनी अडवाणी आणि मुरली मनोहर जोशींची गळाभेट घेतल्याचं आरोपपत्रात म्हटलं गेलं। अडवाणींच्या कार सेवा मोहिमेसाठी जोशी दिल्लीहून मथुरा आणि काशी मार्गे अयोध्येला आल्याचं फिर्यादी पक्षानं म्हटलं होतं। 28 नोव्हेंबरला सुप्रीम कोर्टानं प्रतिकात्मक कार सेवेचा निर्णय दिल्यानंतर या सगळ्यांनीच जातीयवादी भाषणं दिल्याचा या सगळ्यांवर आरोप ठेवला गेला। पण दोन्ही पक्षकारांकडून न्यायालयात बराच युक्तिवाद झाल्यानंतर अलीकडे 2-3 वर्षापूर्वीच घटनेचा अंतिम निकाल लागला आणि या प्रकरणातील सर्व 32 आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली। तसंच बाबरी मशीद विध्वंस पूर्वनियोजित कट नव्हता असा निर्वाळा लखनौ कोर्टानं दिला। या प्रकरणात साक्षीदार प्रबळ नव्हते असं कोर्टानं म्हटलं। लालकृष्ण अडवाणी, उमा भारती, मुरली मनोहर जोशी यांच्यासह सर्व 32 आरोपींना निर्दोष मुक्त करण्यात आलं। ही घटना अचानक घडली असं देखील कोर्टानं निकालात म्हटलं। एकूण असा सगळा बाबरी पाडण्याचा घटनाक्रम आहे। आता अयोध्येत राम मंदिराचं काम जोरदारपणे सुरू आहे। पुढच्या वर्षात 22 जानेवारीला राम मंदिराचं उद्घाटन केलं जाणार आहे। पण तुम्हाला काय वाटतंय, या प्रस्तुत कार्यात भाजप आणि शिवसेनेनं श्रेयवादाची भूमिका घेणं योग्य होतं का? अयोध्यातील राम मंदिर निर्माणाबद्दलची तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा। सोबतच आपल्या विशेष बारी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा।